उमळवाड फाटा जयसिंगपूर इथं चरस विक्री करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक। कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं केलेल्या कारवाईत उमळवाड फाटा जयसिंगपूर इथं चरस विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक करण्यात आली। त्याच्याकडून 37 ग्रॅम चरस आणि इतर साहित्यासह एकूण 76,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। माननीय पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील अवैध अंमली पदार्थ विक्रेत्यांवर धडक कारवाई सुरू आहे। त्याच पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने कारवाई केली। दिनांक 29 सप्टेंबर रोजी अंमलदार महेश पाटील व महेश खोत यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की दिलीप उर्फ दिलदार चौगुंडा कांबळे वय 39 राहणार उमळवाड हा चरस विक्रीसाठी उमळवाड फाटा इथे येणार आहे। त्यानुसार हॉटेल जमजम जवळ सापळा रचून संशयिताला पकडण्यात आलं। अंगझडतीत त्याच्या कब्जातून 37 ग्रॅम चरस व साहित्य मिळून आलं। पंचासमक्ष मुद्देमाल जप्त करून त्याला अटक करण्यात आली। आरोपी विरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला। त्याने चरस कुठून आणला याचा तपास सुरू आहे। विशेष म्हणजे कांबळे यांच्या विरुद्ध यापूर्वी शिवाजीनगर, शाहूपुरी, राजारामपुरी आणि जयसिंगपूर इथे एकूण 4 गुन्हे नोंद आहेत। ही कारवाई माननीय अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, उपनिरीक्षक शेष मोरे तसेच अंमलदार महेश पाटील, महेश खोत, संजय कुंभार, शुभम सकपाळ, लखन पाटील, संजय पडवळ, अशोक पवार, सुशील पाटील, राजेश राठोड व अनिल जाधव यांनी केली।